आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। 2 महिन्यांपासून फरार असलेला सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणातील आरोपी जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कारवाई। नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने 2 महिन्यांपासून फरार असलेल्या सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणातील रेकॉर्डवरील आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध सुरू असताना उपनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 311/2026 मधील आरोपी सिद्धेश मनोज जोंधळे हा 2 महिन्यांपासून फरार होता। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, मनोज परदेशी आणि अतुल पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी ज्ञानेश्वर नगर पाथर्डी फाटा परिसरात येणार आहे। त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। तपासात आरोपी विरुद्ध यापूर्वीही भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे।